प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये येत आहे। शेतकरी ज्या बातमीची आतुरतेने प्रतीक्षा करत होते, अखेरकार ती बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक नाही, दोन नाही, तीन नाही तर तब्बल 4 योजनांचे पैसे जमा होणार आहेत। राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना काही ना काही दिलासा मिळाला पाहिजे, या पार्श्वभूमीवरती सरकारच्या माध्यमातून अखेरकार अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता तुमच्या देखील खात्यावरती एकूण 4 योजनांचे पैसे जमा होणार आहेत। यामध्ये पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, रब्बी अनुदानाची रक्कम असेल आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की एक नाही तर आता 4 योजनांचे पैसे तुमच्या थेट बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। जर तुम्ही देखील पीक विमा कधी मिळणार, नुकसान भरपाई कधी मिळणार, रब्बी अनुदान कधी मिळणार आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची प्रतीक्षा संपली असून हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे। आता कशा पद्धतीने या 4 योजनांचे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार, सर्वात आधी कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तुमच्या देखील खात्यावरती पैसे नेमके कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, सोबतच सर्वात आधी पैसे जमा झाले पाहिजे याकरिता तुम्हाला कोणती कामे करावी लागणार याबद्दलची A to Z माहिती आपण बघणार आहोत। म्हणजेच की पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, रब्बी अनुदान असेल आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता असेल, या सर्व योजनांचे पैसे वितरित करण्यासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण बघणार आहोत। जर तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल किंवा रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल किंवा तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली नसेल, सोबतच जर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील जमा झाला नसेल तर फक्त आता 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे। सर्वात आधी आपण नुकसान भरपाई संदर्भातील आणि रब्बी अनुदाना संदर्भातील अपडेट बघू। ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल, रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई कधी किती वाजेपर्यंत आणि रब्बी अनुदानाची देखील रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे आपण सर्वात आधी बघूयात। त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार ते बघूयात आणि सर्वात शेवटी खरीप हंगाम 2025 चा पीक विमा देखील तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते देखील आपण पुढे बघणारच आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तर सर्वात आधी आता नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या 2 योजनेसंदर्भातील म्हणजेच या ठिकाणी आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले असले तरी अद्याप देखील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा झाली नाही। तर सर्वात आधी नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार ते आपण आता बघूया। तर शेतकरी मित्रांनो आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती कोणत्याच योजनांचे पैसे जमा झाले नसतील किंवा तुमच्या खात्यावरती कमी पैसे जमा झाले असतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपेक्षा देखील या ठिकाणी जास्त रक्कम सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यामध्ये आली आहे। शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितच असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 31,728 कोटींचं पॅकेज हे सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं होतं। आता हे जे 31,728 कोटींचं पॅकेज आहे तर यापैकी साधारणतः 21,000 कोटींची रक्कम ही डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार होती आणि बाकीची जी काही रक्कम आहे ती मनरेगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार होती। आता डायरेक्ट जी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार होती ती साधारणतः 21,000 कोटी होती। आता सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील साधारणतः आतापर्यंत 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती
नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा झाली आहे. लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि यापैकी साधारणतः 21,000 कोटी रुपयांची रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार होती आणि बाकीची रक्कम ही मनरेगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार होती. आता जी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार होती ती किती, तर 21,000 कोटींची रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार होती. आणि यापैकी आतापर्यंत साधारणतः म्हणजेच की राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत साधारणतः 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा झाली आहे आणि उर्वरितचे साधारणतः 8% शेतकरी आहेत. तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील सध्या या ठिकाणी पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून येत्या 2 ते 3 दिवसांच्या आत या ठिकाणी हे देखील पैसे जमा होणार. म्हणजेच की ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 ते 3 दिवसांमध्ये पैसे जमा होतील. त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. आतापर्यंत 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा झाली आहे. आता सरकारने काय घोषणा केली होती, तर राज्य सरकारच्या माध्यमातून अशी घोषणा करण्यामध्ये आली होती की राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम, रब्बी अनुदानाची रक्कम आणि पीक विम्याची रक्कम देण्यामध्ये येईल. आणि सध्या जर बघायला गेलं तर सध्या तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम वाटप करण्यामध्ये येत आहे आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम देखील जमा झाली आहे. परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा झाला नाही. त्यामुळे आता सरकारने केलेली घोषणा ही हवेतच गेली का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कारण की राज्य सरकारने कोणती घोषणा केली होती, तर राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त रब्बी अनुदानाची रक्कम आणि रब्बी अनुदानाच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना पीक विमा देण्यामध्ये येईल अशी घोषणा सरकारने केली होती. आणि सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती सध्या तरी नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे. आणि राज्यातील साधारणतः नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची पण रक्कम जमा झाली आहे आणि रब्बी अनुदानाची पण रक्कम जमा झाली आहे. परंतु सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील पीक विमा जमा झाला नाही. तर आता नेमका पीक विमा कधी मिळणार ते आपण आता बघूया. तर आता सर्वात आधी आपण नुकसान भरपाई संदर्भातील आणि रब्बी अनुदाना संदर्भातील महत्त्वाची बातमी बघितली. ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल, रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. 2 ते 3 दिवसांमध्ये हे पैसे जमा होतील. आणि आतापर्यंत साधारणतः 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली असून उर्वरित 8% शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. आणि सर्वात आधी पैसे मिळवण्यासाठी कोणते 2 कामे करायची ते देखील आपण पुढे बघणारच आहोत. आता नुकसान भरपाई कधी मिळणार, रब्बी अनुदानाची रक्कम कधी मिळणार हे तर सर्वांना समजले असेल. त्यानंतर आता पीक विम्याची रक्कम नेमकी कधी जमा होणार ते आपण आता बघूया. तर आता एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून 21,000 कोटी रुपयांची रक्कम ही शेतकऱ्यांच्या थेट खात्यावरती जमा करण्याची घोषणा राज्य सरकारने केलेली होती. सोबतच या ठिकाणी पीएम किसान योजनेचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असतात. आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला असून आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता आपण काय करूयात, तर आपण पीक विमा कधी मिळणार हे बघूयात आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते देखील आपण पुढे बघणारच आहोत. त्यासाठी फक्त राहिलेला आता 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघत चला. तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे आता शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार अशी प्रतीक्षा लागलेली आहे. आता सरकारने काय घोषणा केली होती, तर राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देण्यामध्ये येईल अशी घोषणा सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आली होती. आता ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना आता
पीक विम्याची प्रतीक्षा लागली आहे। पीक विमा नेमका कधी मिळणार याकडेच आता शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आता सध्या तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणते पैसे जमा होत आहेत, म्हणजेच की आज देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, परंतु कोणते तर नुकसान भरपाईचे पैसे आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा होणार। परंतु पीक विमा नेमका कधी मिळणार हा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थितच झालेला आहे। आता पीक विमा कधी मिळणार हा शेतकऱ्यांचा प्रश्न का आहे, तर राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली तर अशा सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न काय आहे, तर आता पीक विमा कधी मिळणार, कारण की सरकारने देखील पीक विमा देण्याची घोषणा केली होती। किती पीक विमा तर हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा देण्यामधील अशी सरकारने घोषणा केली होती। तर आता नेमका पीक विमा तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, तर लक्षपूर्वक बघत चला। राज्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम आता जमा केली जाईल। आता पीक विमा मिळणार हे तर म्हणजेच की माहित झालं आहे सर्व शेतकऱ्यांना, कारण की सरकारने देखील घोषणा केलेली आहे पीक विमा देण्याची। आता पीक विमा मिळणार हे तर सर्व शेतकऱ्यांना माहित झाले, परंतु हा पीक विमा नेमका कधी जमा होणार हा प्रश्न आपल्याला बघायला मिळत आहे। आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर समोर आलेल्या माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये जमा होणार आहे। लक्षपूर्वक बघण्याचा प्रयत्न करा। सरकारच्या माध्यमातून देखील अतिशय महत्त्वाची माहिती देण्यामध्ये आली असून राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची जी रक्कम आहे, पीक विम्याचा जो परतावा आहे तो या ठिकाणी कधी जमा होणार, तर जानेवारी महिन्यापासून या ठिकाणी पीक विम्याचा परतावा जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार, कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार, कोणत्या मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार हे अद्याप देखील समोर आले नाही, परंतु येत्या काही दिवसामध्ये ही देखील आकडेवारी आता समोर येणार आहे। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर समोर आलेल्या माहितीनुसार खरीप हंगाम 2025 चा पीक विमा हा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधीपासून जमा होणार, तर जानेवारी 2026 पासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा परतावा हा जमा केला जाणार आहे। तर अशा पद्धतीची पीक विम्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट होती। आणि पीक विमा कधी या ठिकाणी पीक विमा किती मिळणार, तर बघा हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देण्यामध्ये येणार आहे। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार, कोणत्या मंडळामध्ये पीक विमा मिळणार, कोणत्या तालुक्यामध्ये पीक विमा मिळणार ही आकडेवारी सध्या तर समोर आली नाही, मात्र ही आकडेवारी समोर आल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि सध्या तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम ही जमा करण्यामध्ये येत असून जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची देखील रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असेल तर अशा शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। तर अशा पद्धतीने नुकसान भरपाईची, रब्बी अनुदानाची आणि पीक विम्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आपण बघितली। आणि सर्वात महत्त्वाची जी या ठिकाणी अपडेट समोर आली आहे ती म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्या संदर्भातील आहे। आता नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते आपण आता बघूया। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कोट्यावधी रुपयांचं पॅकेज मंजूर करण्यामध्ये आलेलं होतं आणि त्यानुसार बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले। कोणते पैसे जमा झाले, तर नुकसान भरपाईचे पैसे आणि रब्बी अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले आणि साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये या ठिकाणी पीक विम्याचा परतावा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, तर लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, कारण की पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारणतः 10 ते 15 दिवसांच्या अंतराने नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता हा वितरित केला जाऊ शकतो। परंतु यावेळेस आता पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नसल्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आम्हाला अपात्र करण्यामध्ये आले की काय, का आमचा हप्ता बंद करण्यामध्ये आला, का योजना बंद झाली, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांमधून सध्या उपस्थित करण्यामध्ये येत असून सध्या
शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण देखील निर्माण झाले आहे, कारण की सोशल मीडियावरती असं देखील सांगण्यामध्ये येत आहे की आज हप्ता जमा होणार, उद्या हप्ता जमा होणार, काल हप्ता जमा झाला, आज हप्ता जमा झाला, अशा प्रकारच्या या ठिकाणी बातम्या देखील पसरवल्या जात असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण या ठिकाणी झाले आहे. परंतु आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. खरं तर 31 डिसेंबर पर्यंत हप्ता या ठिकाणी सरकारने जमा करणं अपेक्षित होतं, परंतु सध्या जी माहिती समोर आली आहे त्यानुसार साधारणतः 5 जानेवारी पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यासाठी सरकारला देखील काही या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण करावी लागत असते, काही टप्पे सरकारला देखील पूर्ण करावे लागत असतात. आता सर्व शासकीय प्रक्रिया लक्षात घेता साधारणतः 5 जानेवारी पर्यंत राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा वितरित केला जाईल, अशा पद्धतीची माहिती आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणजेच की शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही हरकत नाही. 5 जानेवारी पर्यंत आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच की 8व्या हप्त्याचे एकूण 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जातील. तर अशा पद्धतीची ही देखील म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दलची देखील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट होती. त्याचबरोबर आता शेतकऱ्यांसाठी अजून एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे, ती म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना काही कामे करण्याची सांगण्यामध्ये येत असते. सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता सरकारनं काय सांगितलं होतं तर या ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती कशा आधारे जमा होणार तर फार्मर आयडी आधारावरती शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असं सरकारने सांगितलेलं होतं. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांकडे फार्म आयडी नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले होते. आणि यामधील पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे ज्या देखील शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करा. जर अद्याप देखील तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर तात्काळ ई-केवायसी करा, कारण की ई-केवायसी केली तर शासकीय योजनांचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा केले जातील. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम, तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या मोबाईल नंबरशी आणि बँकेच्या खात्याशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांचं काय आहे तर त्यांचं जे आधार कार्ड आहे त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नाही आणि त्यांच्या मोबाईल नंबरशी सुद्धा लिंक नाही, त्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे तर तुम्ही ई-केवायसी केली आहे की नाही. जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करून घ्या. त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे का, मोबाईल नंबर लिंक आहे का याची तुम्ही खात्री करून घ्या. जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर तात्काळ आधार कार्ड बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या. ही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे आणि ज्या शेतकऱ्यांची ही कामे पूर्ण असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास अडचण या ठिकाणी निर्माण होत नाही. त्यामुळे ही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती. पुन्हा एकदा जर सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सध्या तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम, रब्बी अनुदानाची रक्कम जमा केली जात आहे. ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली नसेल तर 2 ते 3 दिवसांमध्ये जमा होईल. त्यानंतर पीक विम्याची रक्कम ही जानेवारी महिन्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. नमो शेतकरी योजनेचा देखील 8वा हप्ता साधारणतः 5 जानेवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल. आता पीक विमा कधी मिळणार हे तर सर्वांना माहित झाले आहे, परंतु कोणत्या तालुक्यामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या मंडळामध्ये पीक विमा जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.